सायखेडा येथील महंत श्री भगवान बालाजी मंदिर संस्थानचे मठाधिपती 1008 महंत कमलाकांताचार्य महाराज हे मंदिर प्रशासन तसेच उत्तर प्रदेश सरकार यांच्या विशेष आमंत्रणावरून सायखेडा येथे उपस्थित होते। प्रयागराज येथील कुंभमेळ्याला उपस्थित राहून सायखेडा नगरीत त्यांचं आगमन झालं। या निमित्ताने सायखेडा येथे त्यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। सायखेडा चौफुली ते बालाजी मंदिर सायखेडापर्यंत ही शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी भक्तगण बालाजी भगवान संस्थान सायखेडा यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। त्याचबरोबर उपस्थित असलेल्या भाविक भक्तांनी उत्तर प्रदेश सरकारचेही आभार मानले। आज सायखेडा गावामध्ये साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा या युक्तीप्रमाणे अयोध्या येथील कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारने माझ्या गावाच्या महंत कमलाकांतजी महाराज एकांना 7 जिल्ह्यातून महंतापैकी त्यांना आमंत्रित केलं होतं। त्याचा बहुमान माझ्या सायखेडा पंचक्रोशीला मिळाला। 500 वर्षानंतर आज प्रभू रामचंद्र आपल्या घरामध्ये विराजमान झाले आणि त्याचं देखणं रूप या ठिकाणी कमलाकांतजी महाराज यांनी अनुभव केला आणि तो आमच्या सगळ्यांची शेअर केला। या देशाच्या शेतकऱ्यावर, कष्टकऱ्यावर, व्यापाऱ्यावर आलेली जी का अवकळ आहेत त्याच्यातून संपूर्ण देश सावरो अशी प्रभू रामचंद्राच्या चरणी विनंती करतो। आणि कमलाकांतजी महाराज यांच्या आज या ठिकाणी आगमन झालं। खऱ्या अर्थाने आज मूर्तीकडे बघितलं तर मूर्तीची जी लूक आहे तो एकदम वेगळा आणि प्रसन्न झाला आहे। माझ्या गावाची इडापिडा सगळं जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे अशी प्रभू रामचंद्राच्या चरणी विनंती करील। आणि दिलेला मान या भारत सरकारचा, नरेंद्र मोदींचा मी अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम जय श्रीराम। आज आमच्या नाशिक जिल्ह्यातील 7 साधू महंतांपैकी गोदाकाठमधील निफाड तालुक्यातील आमचं हे भूषण आज आमच्या सायखेडा गावातील मठाधिपती आमच्या महंतांना तो आज बहुमान मिळाला। त्या सर्वांच्या वतीने मी उत्तर प्रदेश सरकार व सर्वांचे मी आभार मानतो व आमच्या सायखेड्यातील जो बहुमान मिळाला त्या सर्वांना आमचे बाबाजींनी आज आम्ही सायखेड्यात त्यांचं आगमन झालं तर त्या मिरवणूक काढली। मिरवणूक काढत आम्ही आज या मठामध्ये प्रवेश केला। तर अतिशय आनंदोत्सव सायखेडा नगरीमध्ये साजरा करत आहोत सर्वजण। महंतांचं एक खास वैशिष्ट्य या मठाधिपती या मठातील घुगऱ्या आणि मालपोया हा प्रसाद येथे प्रसिद्ध आहे व बाबाजींच्या माध्यमातून आम्ही सायखेडा हायस्कूल येथे यांनी 5 एकर क्षेत्र त्या हायस्कूलला दान म्हणून दिलेलं आहे। तर सर्वप्रथम एवढं मोठं मन करणं आणि 5 एकर क्षेत्र एखाद्या शाळेतील विद्यार्थ्यांना की लहान पोरांप्रती असलेली भावना तर त्या दृष्टिकोनातून 5 एकर क्षेत्र त्या संस्थेला देणं या सर्वात मोठं मन या बाबाजींचं आज आहे। तर मी सर्वांना आज मी प्रथमतः आमच्या उत्तर प्रदेश सरकारचं महाराष्ट्राच्या वतीने व नाशिक जिल्ह्याच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। आपल्या सायखेडा येथील बालाजी संस्थानचे आपले मठाधिपती कमलाकांतजी महाराज यांच्या अयोध्या जो सोहळा होता त्या सोहळ्याला आपल्या नाशिक जिल्ह्यातून 7 मध्ये आपल्या सायखेडचे कमलादासजी महाराज हे उत्तर प्रदेशामध्ये दर्शनासाठी 6 दिवस तिथं जाऊन आले आणि त्याच्यानंतर प्रयागराजमध्ये कुंभमेळा, त्या कुंभमेळ्यात पण तिथं जाऊन आले आणि त्यांच्या जाण्याने आम्हाला सायखेड्यांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे आणि त्यांच्या पदस्पर्शाने आमचं बी त्यांचं दर्शन झालं। आणि सायखेड्यातील कोणतेही कार्य असून द्या 6 महिन्यानंतर इथं धुल्याचा कार्यक्रम असतो। मालपोहे आणि घुगऱ्या खूप आणि प्रसादाच्या रूपात त्याचा गोडवा आम्हाला मिळतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी आजी आजोबाचं नातवाकडून मातृपितृपूजन हा पण कार्यक्रम व्यवस्थित चालू केलेला आहे आणि असेच कार्यक्रम भविष्यात यांच्या हातून घडत राहो हीच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि जय श्रीराम, जय श्रीराम। प्रभू श्रीराम यांचं अभूतपूर्व रूप पाहून डोळ्यात अश्रू दाटून आल्याची भावनाही श्री बालाजी भगवान संस्थान
श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर, श्री रामानुज कोट सायखेडा नाशिक, महंत श्री 1008 श्री स्वामी कमलाकांताचार्य महाराज यांनी व्यक्त केली। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। आज अयोध्येवरून आणि प्रयागराजचा माघमेळा हा आटोपून आम्ही सायखेडा येथे आलो। अयोध्येचा अनुभव असा का तिथं गेल्यानंतर आम्हाला असं वाटलं कशी तरी आम्ही दुसऱ्या दुनियेमध्ये म्हणजे पृथ्वीवर नाहीचे। आणि रामाचं ते विलोभनीय दृश्य बघून डोळ्यात अश्रू यायला लागले। आणि आम्ही 22 तारखेला त्या परिसरात होतो, मंदिर परिसरामध्ये। दिवसभर आम्हाला भूक आणि तहान ही जाणवली नाही। दिवसभर आम्ही त्यांच्याच दर्शनाने तृप्त होत गेलो। प्रभू श्री रामचंद्रांची जन्मभूमी अयोध्या येथे प्रभू रामांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला होता। याच अनुषंगाने सायखेडा येथील महंत श्री भगवान बालाजी मंदिर संस्थानचे मठाधिपती 1008 महंत कमलाकांताचार्य महाराज हे मंदिर प्रशासन तसेच उत्तर प्रदेश सरकार यांच्या विशेष आमंत्रणावरून सायखेडा येथे उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी हजेरी लावली। स्टार 24 फास्ट न्यूज साठी पुष्कर फणसाळी, निफाड, सायखेडा।